महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नैसर्गिक अनुदान घोटाळा प्रकरणात तलाठी चंद्रकांत खिलारे अटकेत, 4 दिवसांची पोलीस कोठडी। जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणात आतापर्यंत 38 आरोपी यांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलं आहे। यातील फरार असलेले तलाठी चंद्रकांत तुकाराम खिलारे यांना आज अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या अनुदानाच्या रकमेतील अपहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील तब्बल 240 गावांमध्ये सुमारे 24,90,77,811 रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 453/2025 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करत आहे। सदर प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींना अटक करण्यात आली होती। याच गुन्ह्यातील फरार आरोपी तलाठी चंद्रकांत तुकाराम खिलारे यांना आज अंबड परिसरातून अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता 7 मार्च 2026 पर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घोटाळ्यात बनावट नावे यादीत समाविष्ट करून अनुदानाची रक्कम परस्पर परत घेतल्याचा आरोप आहे। आजपर्यंत एकूण 38 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये 22 तलाठी, 1 कृषी सहाय्यक, 3 सहाय्यक महसूल अधिकारी, 3 कोतवाल, 2 ऑपरेटर तसेच काही एजंटांचा समावेश आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान झाल्यासंदर्भाने जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी दरम्यान 24,90,00,000 रुपयाचा अपहार झाल्याबाबत गुन्हा अंबड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये आज पावितो एकूण 37 आरोपींना अटक करण्यात आली होती। आज रोजी तलाठी नामे चंद्रकांत खिलारे हे जालना शहरात मिळून आल्यानंतर त्यांनाही सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 38 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। तपास सुरू आहे। त्यांची प्रॉपर्टीवर सील करण्यात आली आहे। संबंधित आरोपींच्या प्रॉपर्टीच्या संदर्भाने संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे। काही आरोपींच्या प्रॉपर्टीवरती जप्ती देखील त्या ठिकाणी आलेली आहे। त्याचबरोबर अपहरित रक्कम भरण्यासंदर्भात देखील पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे। सर, आता किती आरोपी बाकी आहेत यामध्ये? सदर गुन्ह्यामध्ये एकूण 38 आरोपी अटक करण्यात आलेले आहे आणि काही आरोपी निष्पन्न करून त्यांचाही शोध सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, घनसावंगी।